राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची आमदारकी धोक्यात आली आहे। मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट कागदपत्रे देऊन लाटल्याच्या प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे या दोघांनाही प्रत्येकी 2 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे। नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा सुनावल्यानंतर लगेचच त्यांना जामीन देखील मिळालाय। सत्र न्यायालयात अपील करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत दिली आहे। दरम्यान या प्रकरणानंतर आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते। माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की ट्रायल झाल्यानंतर निकाल लागतो। मला न्याय मागण्याचा अधिकार असून मी वरच्या कोर्टात जाणार आहे। न्यायालयीन बाब असल्याने मी जास्त भाष्य करणार नाही, पण आता माझ्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते, असंही कोकाटे यावेळी म्हणाले। जामीन मिळाल्यानं कोकाटे यांना दिलासा मिळाला असला तरी सुद्धा विरोधकांनी राजीनामा मागितल्यास महायुती काय निर्णय घेणार याकडे मात्र लक्ष लागून राहिलंय।